आधी कुठल्या मायच्या लहान नव्हती केली. कुशालच्या चॅनलवाले अजित पवारांना जाऊन विचारलं पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटवा. यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पळाला, पळून पळून कुठे जातोय? अजिबात एक देखील मायच्या लहान त्याच्यात सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. आणि नालायक माणसं माझ्या पक्षात नको. गरिबाच्या दारात दादा जाईल, पण असल्याच्या भरवेच्या दारात जाणार नाही. केली तर माझ्या जवळचा असला तरी मी पोलिसांना जाऊन त्याला टायरमध्ये सोडून आता एखाद्या लग्नाला मी गेलो, समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही वेडवाकडे केलं तर अजित पवारचा काय संबंध आहे? अजित पवारनी दयाला सांगितलं तू असं कर म्हणून. मला तर काय कळलंच. मी घडल्या सीपी पिंपरी चिंचवडला विचारा, त्याला म्हणलं कुणी का असे ना ऍक्शन घे. आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली, तिची सासू आतमध्ये, तिची नणंद आतमध्ये, तिचा नवरा आतमध्ये. सासरा पळाला, पळून पळून कुठं जातोय? पळून पळून कुठं? मी आज पण सांगितलंय 3 टीम त्यांनी सोडल्या. 3 नाही 6 टीम सोडा. मुसक्या बांधूनच त्याला आणा म्हणलं. पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार, अरे माझा काय संबंध आहे? आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला, केशवाच्या घरात लग्न, प्रेमापोटी बोलत जावं लागतं. जीपी नाही गेलं तरी माणूस रुसते. त्याच्यामुळे शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना. पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून? मी एवढा महिलांचा पुरा, अरे मीच पट्ट्यानी लाडक्या बहिणींना 1,500 रुपये द्यायला सुरुवात केली. त्याच्या आधी कुठल्या मायच्या लहान नव्हती केली. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली. आम्ही प्रत्येक वेळेस आता बचत गटाच्या बद्दल, बाकीच्या बद्दल सातत्याने, माझी महिला बाल विकासची मुलगी आमची मंत्री आहे, तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो. आणि खुशालच्या चॅनलवाले अजित पवारांना जाऊन विचारलं पाहिजे. जर अजित पवार तिथं दोषी असेल तर अजित पवारला फासावर लटवा. जर कुठं त्याचा संबंध असेल तर. पण उगीच माझी बांधवी काही घेणं देणं घरातलं लग्न आहे. आणि राजवर्धन म्हणलं की दादा ही चावी मला माझ्या जावयाला द्यायची, द्याव. नाही दिली तर ती बाबा नाराज होतो. तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय का बळजबरीनं घेताय? खोटं नाही सांगत, टीव्हीला अजून आहे. मी त्यांना म्हणलं बळजबरीनं घेतलं तर मग बघतो याच्याकडं. अरे एवढं नाव कडक वागतोय तरी देखील माझी बातमी करता. नाही ना, खरं आहे ते सांभाजी, जे खरं आहे ते खरं आहे. मी एवढा अधिकारवाणीने आवाज काढून बोलतो, त्याच्यात मी 5 पैसे कुणाचा निंदा नाही, चहाचा पण निंदा नाहीये. आणि ह्या पद्धतीनं ते केलं. आज बघा बावधन पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झालाय 2006, 206.25 कलम 80/2, कलम 108, कलम 118(1), कलम 115(2). आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल ती कलम, हे काही ते वकील नाहीये. नंतर 352, 351(2), 3(5) नवीन जे कलम आले ते. हा गुन्हा 17/5/2025 ला दाखल झालाय. आज तारीख किती? 22/5. बर मी सगळ्यांना काय सांगायचं कारण आहे कवले किंवा मी सांगितलंय गुन्हा दाखल करायला, कडक वागायला. मी त्याच दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे. अजिबात एक देखील मायचा लाल त्याच्यातनं सुटता कामा नये. आज मी जाहीर करून टाकतो, तो तर माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद, तर त्याला आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी हकालपट्टी केलेली आहे. अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नको.